जन्म प्रमाणपत्र देणं थांबवल्यामुळे अकोल्यातील नागरिकांना गंभीर अडचणी येत आहे। या मुद्द्यासंदर्भात AIMIMनं महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केलं आहे, ज्यामध्ये नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे। अकोल्यात जन्म प्रमाणपत्र निर्गमन बंद असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या समस्येमुळे सर्वसामान्य महत्त्वाच्या शासकीय कामांमध्ये विलंब होत असून आर्थिक नुकसानही सहन करावं लागत आहे, अशी टीका AIMIM अकोला शहर पक्षानं केली। या संदर्भात AIMIMच्या प्रतिनिधींनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत प्रतिक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी केली। न्यायालयाच्या आदेशानुसार काही प्रमाणपत्र रद्द केली जात असल्यामुळे आणि आधीचे दाखलेही परत घेतल्यानं नागरिकांवर मोठं संकट कोसळलं असल्याचं ते म्हणाले। तात्काळ कारवाई करून प्रमाणपत्र निर्गमन पूर्वपदावर आणण्याचे आवाहन करण्यात आले असून समस्या न सुटल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा AIMIM तर्फे देण्यात आला आहे।